आजच झालं पाहिजे, या तारखेला मिळायला हवं असा हट्ट करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. संविधानाचा आदर करायला हवा असं अजित पवार म्हणाले. काम गतीनं करण्याच्या करता जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जबाबदारी प्रत्येकावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे. अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये. शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो, आपण कायद्याचा आदर करतो, घटनेचा आदर करतो. ही माझी विनंती आहे. संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना. कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे. आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं. नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल, याच्यात काय मोठेपण आहे त्यांना? याच्यात तोडगा कसा काढता येईल? याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीनं मार्ग कसा काढता येईल? कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या, तर तो कायमचा मनातून उतरत असतो. त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. ज्या ज्या गावात जाईल ते गावच माझं होऊन जातं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणा नाव आले. आता मागं नाही हटायचं. पुऱ्या ताकदीनं सरकारशी आणि आपल्या आरक्षणासाठी लढायला सज्ज व्हायचं. 26 तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे, इतक्या ताकदीनं ताकद दाखवा की मराठ्यांची एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघा. माझं आणि माझ्या मराठा समाजाचं नशीब बळकट होतं, म्हणून मी लाईव्ह समाजासमोर केलं आणि सरकारच अडचणीत आलं. काय बोलणी झाली हे मराठा समाजाला माहिती. त्यामुळे यांनी किती डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझा समाजात गैरसमज पसरत नाही. आणि जर पसरला असता तर आज गेवराईपर्यंत 15 लाख मराठा आलाच नसता. जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते. तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मराठे सोडणार नाही.